महासागर न्यूज. सध्याच्या भुरक्याआड वासनेचा नंगानाच. नाशिकमध्ये भविष्याची गणिते मांडणाऱ्या भोदू कॅप्टनचा काळा चेहरा अखेर वेशीवरती टांगलाय. देवीच्या गाभारात सैतानाचा वावर. गुंगीचा औषध पाजून 35 वर्षीय महिलेच्या आबरूचे लचके तोडणारा नराधम तांत्रिक शेवटी गजाळ. 58 अश्लील व्हिडिओचा महास्फोट. भोंदूबाबाच्या मोबाईल मध्ये सापडलंय असं काही ज्याने उडवली राजकारणी आणि सेलिब्रिटीची झोप. याच प्रकरणामुळे महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांना द्यावा लागला राजीनामा. राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा देखील राजीनामा द्या, सुषमा अंधारे यांची प्रतिक्रिया. अशी गंडे दोरे अंगारे दुपारे बंधुगिरी तंत्रमंत्र करणारी बाई जर राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदावर असेल आणि तिच्यामुळे जर पक्षाची बदनामी होत असेल तर तातडीने तिला महिला प्रदेशाध्यक्ष पदावरून पायउतार केले पाहिजे. आता पुढचा नंबर कुणाचा? अंकशास्त्राच्या नावाखाली चालवणाऱ्या सेक्स स्कॅन्डलचा सर्वात मोठा पर्दाफाश. बड्या थेंडाचे मुखवटे लवकरच गळून पडणार. पापाचा घडा फुटलाय. भोंदूगिरी, ब्लॅकमेलिंग आणि पाशवी अत्याचार. पहा नाशिकला हादरून सोडणाऱ्या या कॅप्टनच्या काळ्या तरतुदीची सर्वात मोठी इनसाइड स्टोरी. यालाच अनुसरून आज महासागरचा विशेष कार्यक्रम, देवाच्या गाभाऱ्यात सैतानाचा वावर. बोलावं तर लागेलच. नमस्कार, महासागर डिजिटल चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. खरं तर आजचा विषय हा खूप गांभीर्याचा आहे. ज्या गोष्टीमुळे अख्खा महाराष्ट्र हादरलंय, अशी जो प्रकार जो घडलेला आहे तो खरं तर नाशिक जिल्ह्यात हा प्रकार घडला आहे आणि त्याच्यामुळे आज हा विशेष आम्ही कार्यक्रम घेतला आहे. देवाच्या गाभाऱ्यात खरं तर बघायला गेलं सैतानाचा वावर, महिलांचे लचके तोडणारा शेवटी गजाळ. या कार्यक्रमामध्ये सहभागी आहेत ऍडव्होकेट राजमलाताई बुट्टे पाटील, उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य महिला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उपाध्यक्ष आहेत. त्याचबरोबर अध्यक्ष आहेत साहेबराव बुट्टे पाटील व्याख्यानमाला, आणि त्यांनी या व्याख्यानमालेद्वारे जवळपास 23 वर्ष त्यांनी व्याख्यानमालाचं आयोजन केलं आहे. त्याचबरोबर आपल्यासोबत आहेत प्राध्यापक अश्विनी जाधव, त्या भाजपच्या सक्रिय कार्यकर्ते आहेत देवळाली कॅम्प नाशिक येथून. आणि त्याच्यानंतर आपल्यासोबत आहेत कृष्णा चांदगुडे सर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे धडाडीचे कार्यकर्ते आहेत, ते देखील नाशिकचे आहेत. आणि विशेष म्हणजे आपल्यासोबत आहेत वरिष्ठ पत्रकार तथा आमच्या नाशिक आवृत्तीचे मुख्य संपादक, निवासी संपादक प्राध्यापक जयंत महाजन सर. सगळ्यांचं या कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत आहे. या कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी मी जातोय खर तर जयंत महाजन सर, तुमच्याकडे मुद्दा आहे नाशिकचा, आणि नाशिकमध्ये जो प्रकार घडलाय सिन्नरचा, आणि विशेष म्हणजे तुम्ही सिन्नर तुमचं हे अगदी महत्वाचं गाव आहे, त्यातला तिथे अभ्यास आहे. तर काय सांगाल या प्रकरणाविषयी? कॅप्टन खरात हे मूळचे सिन्नर तालुक्यातील कांडळवाडीचे राहणारे, आणि योग असा की मी देखील सिन्नरचाच राहणार आहे मूळचा. कॅप्टनचे आणि माझे अनेकदा संबंध आलेले, अनेक कार्यक्रमामध्ये ते प्रमुख पाहुणे होते. अनेकदा व्यासपीठावर आम्ही शेजारी बसलेलो आहे. बोटातील अंगठ्या बिंगठ्या, ते खडे वगैरे त्यांना भेटायला येणारे लोक, त्यांच्या कित्येक पेक्षा वयाने मोठे असलेले लोक ज्यावेळी पाया पडायला सुरुवात करायची, त्याच वेळी लक्षात आलं की इथं काहीतरी गडबड आहे. म्हणून एका कार्यक्रमाच्या निमित्ताने मी त्यांच्या ईशानेश्वर मंदिराला देखील भेट दिली. मंदिर आहे, पावित्र्य आहे, महादेवाचे पिंड आहे, अतिशय सुंदर मंदिर आहे, त्याबद्दल काही दुमत नाही. तिथेच मला रुपाली चाकणकर त्या ठिकाणी भेटले एकदा, त्याचप्रमाणे केसरकर, दीपक केसरकरही त्या ठिकाणी मला भेटले. हे दोन नेते मला तिथं स्वतः भेटलेले आहे. आणि आता तुम्ही जे चॅनलवर त्याचा रंगमहाल दाखवताय 15 कोटीचा, की 15 कोटी रुपये खर्च करून बांधलेला, त्या रंगमहालमध्ये देखील माझी एकदा भेट झालेली एका चर्चेच्या निमित्ताने. तर हे सगळं प्रकार जे चालू होतात त्यावेळी कुणालाही त्याची पुसटशी देखील कल्पना नव्हती, कारण ज्योतिषी ऐवजी अंकशास्त्रज्ञ म्हणून त्यांनी स्वतःची ओळख करून दिली होती. आणि एका बोटीवर कॅप्टन असलेला मर्चंट नेव्हीमध्ये हा माणूस भोंदूगिरी का करेल असे अनेकांना
एक अशी एक भावना असेल की हा माणूस हे करूच शकत नाही, कारण बाबा बुवा गंडे तोरे वगैरे याच्यात हा माणूस जाणार नाही. परंतु जे भक्तगण जे ते भक्तगण मात्र त्यांना असं वाटायचं की बाबांनी मला बोलवलं, कॅप्टननी मला बोलवलं, म्हणजे आता मी खूप उच्च दर्जाचा झालो, मला खूप मान दिला, सन्मान दिला. आणि हळूहळू करता करता बाबांनी किंवा उर्फ कॅप्टननी राजकीय नेत्यांभोवती आपलं एक जाळं पसरवलं. आणि ज्यावेळी राजकीय नेता जायला लागला, त्यावेळी नेत्याचे अनुयायी तिथे जायला लागल्यानंतर एक मोठं साम्राज्य निर्माण झालं. परंतु हळूहळू हळूहळू ज्या काही माहिती बाहेर आता येत आहेत, त्यावरून लक्षात आलं की या संदर्भामध्ये त्यांनी कोणतं मायाजाल पसरवलं होतं आणि कशा पद्धतीने फसवलं. ना कसला जादू, ना टोना, काहीच नाही. ज्याला स्वतःचं भविष्य देखील माहित नाही, अशा बाबांना शेवटी तुरुंगात जावं लागलं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे महिलांवर केलेला जे अन्याय, अत्याचार जो आहे तो मोठ्या प्रमाणात आतापर्यंत 3 तक्रारी दाखल झालेल्या आहेत. 58 महिलांना विश्वासात घेण्याचा एसआयटीने प्रयत्न केला, उरलेल्या महिलांना, 55 महिलांना. परंतु कुटुंबियांच्या भीतीपोटी समाजामध्ये नालस्ती होईल म्हणून अनेकांनी त्या फिर्यादी द्यायला टाळल्या. विश्वासात घेण्याचे प्रकार सुरू झालेले, पण येत्या काही दिवसामध्ये आता ते सिद्ध होईलच की कशा पद्धतीने बाबांनी कुणाकुणावर अन्याय अत्याचार केलेला आहे. आता तुम्ही जी क्लिप दाखवली, ही क्लिप पहिली व्हायरल झालेली, आज दुसरी क्लिप देखील व्हायरल झालेली आहे. विशेष म्हणजे ते दाखवण्याच्या वाहिन्यांनी इतक्या वाईट पद्धतीच्या त्या व्हायरल होत आहे. तर मी आपणास विनंती करतो की कृपया याच्यामध्ये अशा प्रकारच्या क्लिप दाखवताना ब्लर करतच जावं, चेहरा ब्लर करत जावं, जेणेकरून पीडितेची ओळख समाजाला होणार नाही, अशी माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे. अगदी 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 सर, तुम्ही अतिशय महत्वाचा मुद्दा सांगितलात की एक प्रतिष्ठित व्यक्ती ज्यांना राजकीय लोकांना देखील त्यांचं भुरळ लागलं होतं, असा व्यक्ती जेव्हा समाजात असा वागतो तेव्हा समाजाने खरं तर काय संदेश घ्यायला पाहिजे हे बघायला पाहिजे. आपल्यासमोर एक महिला आहेत. खरं तर प्राध्यापक अश्विनी जाधवजी, तुम्ही महिला आहात, त्याबरोबर शिक्षक आहात आणि त्याचबरोबर तुम्ही बीजेपीचे कार्यकर्ते आहात आणि त्याचबरोबर तुम्ही सिन्नरच्या आसपास असणाऱ्या परिसरातल्या, नाशिकच्या परिसरातल्या. काय सांगाल महिलांचा अशा पद्धतीने जेव्हा एखादा एक माना-सन्मानाचा वागतोय जो माणूस, तो महिलांचा असा वापर करतोय आणि खरं तर आज या प्रकरणातून महाराष्ट्राने काय धडा घेतला पाहिजे? नाही, हा मुद्दा फक्त एक व्यक्तीपुरतं मर्यादित नाहीये. तर तो समाजातील मूळ व्यवस्था, जबाबदारी आणि सत्याच्या बाजूनी उभं राहण्याचा प्रश्न आहे. सर्वप्रथम मी एक शिक्षक म्हणून हेच सांगू इच्छिते की कोणतीही घटना किंवा आरोप असो, त्याचा विचार भावनाने नव्हे तर ते तथ्याने आणि न्यायाच्या आधारावर करायला हवा. आणि भारतीय जनता पार्टी ही नेहमीच सर्वांसाठी न्याय आणि पारदर्शक शासन या तत्वांवर काम करते. तर आमचे सरकार कोणत्याही प्रकारचे चुकीचे कृत्यांना समर्थन करत नाही. सर्वप्रथम मी तर हे सांगू इच्छिते की भाजपा हे कोणतेही चुकीच्या निर्णयाला किंवा चुकीच्या घटनेला समर्थन करत नाही. जर तो दोषी असेल तर कायदा आपले काम करणारच आहे. आज काही ठिकाणी ह्या प्रकरणाचा राजकीय फायदा घेतला जातोय. पण मी स्पष्टपणे सांगू इच्छिते की राजकारण हे समाजाच्या विकासासाठी असावे, ते कोणाच्या बदनामीसाठी नाहीये नसावे. आणि देवाभाऊंनी जे आपले आता मुख्यमंत्रीही आहेत आणि ते गृह खातंही त्यांच्याकडे आहे, तर त्यांनी हे सिद्ध केलेलं आहे की त्यांच्यासाठी राजकारण हे दुय्यम भाग आहेत. सर्वप्रथम समाज आणि महिलांची सुरक्षितता ही त्यांच्यासाठी सर्वात प्रथम आहे. म्हणून त्याने कायदेशीर कारवाई करण्यास निर्देशन दिले. आणि आपण जर बघितलं की रुपालीताईंनीही राजीनामा दिला. अगदी, अगदी. नाही, राजीनामा दिला हे ठीक आहे. अश्विनीजी, महत्वाचा मुद्दा आहे की हे तर राजकारण आहे. राजीनामा देणं हा त्यावरती उपाय नाहीये. मी खरं तर येतोय राजमालाताई गुट्टे पाटील तुमच्याकडे. राजमालाताई, खरं सांगा, तुम्ही म्हणजे व्याख्यान आयोजित करताय, म्हणजे समाजाला उपदेश देताय आणि समाजामध्ये असेच काही जे लोक आहेत, महिलांसाठी एवढी घातक प्रवृत्तीचे लोक आहेत. काय वाटतं तुम्हाला, रुपाली चाकणकर यांचा राजीनामा घेतल्यानंतर यामध्ये बदल होऊ शकतो का परिस्थितीमध्ये? खरं म्हणजे ही घटना जी घडली अतिशय महाराष्ट्र पुरोगामी म्हणणाऱ्या महाराष्ट्राला, फुले शाहू आंबेडकरांचा वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्राला अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे. कारण कितेपेवळ एक संविधानिक पद आहे, त्याची एक गरिमा आहे, ती सांभाळण्याची जबाबदारी सर्व महिलांची आहे. आणि जेव्हा एखादी महिला जबाबदारीने ते पद सांभाळत असते त्यावेळेस त्या पदामागची भूमिका जी आहे ती तिने प्रामाणिकपणे त्याच्याशी प्रामाणिक आणि निष्ठावाने लोकांच्या अपेक्षाला खरं उतरणं अपेक्षित होतं. त्या अनुषंगाने समाजात ज्या महिलांच्या काही लढा चालू आहे, महिलांवर अन्याय अत्याचार वाढत चाललेले आहेत, ज्या केसेस वाढत चालल्या आहेत, त्याच्यासाठी संघर्ष करणे, त्यांच्या हक्क आणि अधिकारांसाठी लढणे
करणे ही भूमिका अपेक्षित असताना हे जे काही चालले आहे ते नक्कीच आम्ही सावित्रीच्या लेखी आहोत म्हणून सांगण्यास आम्हाला कमीपणा आणणारी गोष्ट घडत आहे आज, तीही एवढ्या पदावर असलेल्या एका महिलेकडनं. कारण ज्या भूमिकेतनं राजकीय आम्हाला आरक्षण मागत आहोत 2029च्या देशामध्ये आम्ही राजकीय आरक्षण जर आम्ही स्वतः महिलांसाठी मागत आहोत तर त्या भूमिकेतनं आमची ही जबाबदारी होते की जर आमच्या कुठल्याही वर्तणुकीवर आमच्या कुठल्याही कार्यावर आज समाज प्रश्नचिन्ह उभं करत असेल त्याची नैतिक जबाबदारी घेऊन पक्षाने किंवा समाजाने आमच्याकडे राजीनामा मागण्याआधीच आम्ही तो राजीनामा दाखल करून मग निपक्ष चौकशी किंवा SIT होणं हे अपेक्षित असलं तरी परंतु एक व्यक्ती म्हणून आणि एक समाजातील जबाबदार नागरिक म्हणून मला असं प्रामाणिकपणे वाटतं की ह्या बाबतीत केवळ कारण आतापर्यंत आपण बघितलं आसाराम बापू असतील, बाबा राम रहीम असतील, नित्यानंद बाबा असतील, अशा अनेक घटनांची मालिका चालू आहे. मुळात या बंधू बाबांचा आणि राजकारण ह्याच्यापासून परस्पर विभक्त असणं आवश्यक आहे. हे जर इथलं थांबत नसेल तर त्या भूमिकेतनं एकतर महिलांनी स्वयंघोषित आचारसंहिता राजकारणात पाळली गेली पाहिजे आणि त्या भूमिकेतनं राजकारण समाजकारण ह्या गोष्टी दोन्हीची जोपासना करत त्याच्यावर आधारित आम्ही त्याच्या न्यायाधिष्ठित राजकारण करणे आम्ही अपेक्षित आहे. आणि जर आम्हाला ते जमत नसेल तर आम्ही समाजाचा विश्वासाचे पात्र नाही असे समजून राजीनामा देणं अपेक्षित होतं. अगदी, अगदी, अगदी. मॅडम तुम्ही अतिशय महत्वाचा मुद्दा सांगितलाय, की खरं तर हे त्यांचं कर्तव्य होतं. जोपर्यंत राजीनामा मागत नाही त्याच्या अगोदरच त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे होतं. हे प्रकार ज्या पद्धतीने झालाय, भोंदू बाबा ज्या पद्धतीने त्यांना आता नाव पडलेलं आहे, यासाठी आपण जाऊयात. खरं तर आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांनी देखील यावरती कठोर भूमिका घेतली. त्यामुळे कुठेतरी या प्रकरणाला आणखी जरा बळ मिळालं आहे. आपल्यासोबत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सर आहेत. सर महत्वाचा मुद्दा असा आहे की कृष्णा चांगुडे सर, खरं तर महत्वाचा मुद्दा असा आहे की तुम्ही यावरती जास्त जोरात आवाज दिलाय आणि त्याच्यामुळे कुठेतरी महाराष्ट्र पुन्हा एकदा जागृत झालाय. आज आपण पाहतोय की कुठे काय होतं, आज मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री किंवा मोठ्या मोठ्या पदस्थ असणारे लोक म्हणजे आज भोंदू बाबाकडे जात आहेत, तर देशाने त्यातून काय आदर्श घ्यायला पाहिजे? चांगुडे सर, तुमचा आवाज येत नाही, तुमचा माईक चेक करा. हॅलो, ठीक आहे. चांगुडे साहेबांकडे आपला आवाज जात नाही. खरं तर अंधश्रद्धा निर्मूलन प्रथमतः थोडासा एक नमूद करू इच्छितो की कृष्णा चांगुडे सरांना एक वेगळी काम असल्यामुळे मी आहे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा जिल्हा बलराजी संघाचे मी तुमच्याकडे येतो. महेंद्र दातरंगे बोलतोय सर. हा, तुमचा आवाज येतोय? ब्रेक होतोय. हा, आवाज आता येतोय. बोला बोला, सतत बोला. आवाज येतोय? हा, आता आवाज येतोय सर. आता सतत बोलू शकता. हॅलो, हा, येतोय आवाज. आवाज येतोय का? आवाज येतोय हो. सर, तुम्ही बोला. हॅलो, चांगलं सर, तुमचा आवाज काही तांत्रिक बाबीमुळे आमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. मी परत येतोय का सर तुमच्याकडे येतोय. हा, हा, महाजन सर, मी परत तुमच्याकडे येतोय. खरं तर मी अनिसचा कार्यकर्ता महेंद्र दातरंगे बोलतोय. हा, महेंद्र दातरंगे बोलतोय. चांगुडे खरं तर त्यांचा आवाज आपल्याकडे पोहोचू शकत नाही. मी महाजन सर तुमच्याकडे येतो पुन्हा. महाजन सर, खरं बघायला गेलं तर हा आपलं दैनिक महासागरचं मेन कार्यालय जे आहे नाशिकला आहे आणि असं असताना नाशिकच्या आजूबाजूला सगळीकडे तुम्ही नेहमीच राजकीय असो अथवा सामाजिक असो सगळ्यांच्या परिचयाचे आहात. काय सांगाल की असे प्रकार जेव्हा घडतात तेव्हा महिला किती असुरक्षित आहेत आणि त्यातल्या त्यात आजही प्रत्येक गोष्टीवरती राजकारण केलं जातं. काल आपण पाहतोय की ज्या पद्धतीने बऱ्याचशा राजकीय चर्चा सुरू झाल्या, कुणासोबतचे फोटो कुणासोबत दाखवले जात आहेत, पण यावरून महाराष्ट्र त्यातून काही शिकणार नाही, पण त्यातून काहीतरी वेगळं पण येते. काय सांगा? नाही, जोपर्यंत या महाराष्ट्रामध्ये संत गाडगे बाबांपासून तर संत तुकाराम महाराजांपर्यंतचे जे विचार आहे ते समाजाने आत्मसात केले नाही तर आपल्या वाट्याला असं दुःख कायम येणार आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एक लक्षात घ्या सर तुम्ही की पीडित 58 जणांची नावे आम्हाला माहित आहे.
अतिशय प्रतिष्ठित कुटुंबातील त्या महिला आहेत. अतिशय प्रतिष्ठित नाव जर ते एक्सप्लोर जर झाले तर महाराष्ट्रात नाही संपूर्ण देशात खळबळ उडेल इतकी मोठी भयंकर घटना आहे. एसआयटीला सगळं पोहोचलेलं आहे पण एसआयटीला देखील यश येऊ नाही राहिलं. पण याच्यामध्ये सगळ्यात गोष्ट अशी काही कुणीही निरक्षर नाही, सगळे साक्षर आहे. अतिशय उच्च पदावर असलेल्या महिला देखील आहेत, त्यांचं कुटुंबीय आहे. मी स्वतः सांगतो या बाबांच्या सानिध्यामध्ये केंद्रीय मंत्री अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांचे जरी बाबाच्या बंधुगिरीमध्ये कुठे सहभाग नसला तरी यांनी देखील त्यांना एंटरटेन केलेले, यांचा संबंध आलेला आहे. तटकरे झालेत किंवा धनंजय मुंडे झालेत किंवा रुपाली चाकणकर झाले, दीपक केसरकर झाले आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे आत्ताचे उपमुख्यमंत्री आणि तत्कालीन मुख्यमंत्री यांचे रात्री बेरात्री दौरे त्या ठिकाणी झालेले, त्याचा साक्षीदार मी स्वतः आहे. पत्रकारांना अलाउड केलेलं नव्हतं. शिर्डीच्या विमानतळावर राधाकृष्ण विखे पाटलांनी घेऊन एकनाथ शिंदे स्वतः त्यांच्या दरबारामध्ये गेलेले आहे. आणि काय माहिती जी मिळालेली आहे, त्यांच्याकडे पिस्तूल आहे, कारतूस वापरलेली, बिगर वापरलेली, साम्राज्य शिंग आणले कुठून, वन खात्याने अजून कारवाई केलेली नाही. आणि मोठ्या प्रमाणावर, पण गंमत अशी झाली की समाजातील मान्यता प्राप्त लोकांनी आपल्या हॉटेलचं, आपल्या व्यवसायाचं, आपल्या वेगवेगळ्या वृत्तपत्रांच्या कार्यालयांचे उद्घाटन या बाबांच्या हस्ते केल्यानंतर समाज अंगावर जाण्यासाठी घाबरला. परंतु एका छोट्या वर्तमानपत्राच्या एका छोट्या पत्रकाराने हा पहिला आवाज 1 वर्षापूर्वी दिला आवाज, आणि त्यांनी ती बातमी दिल्यानंतर वाईट या वाटतं की स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्या भोंदू बाबाचं बिंग फोडणाऱ्यासाठी एक महिला आयोगाची अध्यक्ष, एखादी महिला नाही आली, महिला आयोगाची अध्यक्ष, जे समाजावर अन्याय होऊ नये यासाठी जे पद निर्माण केलेलं आहे, त्यांनीच त्या पत्रकाराला माफी मागायला लावली. अन्यथा तुला मी तुझ्यावर गुन्हा दाखल करेल, तुझ्यावर हे करेल ते करेल असं दमदाट मागे घ्यायला लावले, माफीनामा घेतला. आता तो पत्रकार समोर आलेला आहे आणि आता तो मोकळ्या पद्धतीने बोलतोय की माझ्यावर कुणी कुणी दबाव आणलेले. त्याच्यात 1 नंबरचं नाव रुपाली चाकणकरांचं. खरं म्हणजे रुपाली चाकणकरांची भाषणं तुम्ही ऐकली पाहिजे, विशेषतः महिलांनी ऐकली पाहिजे. भाषणं करायच्या बाबतीत सावित्रीबाई फुलेला किती महान आहे हे सांगणारी, शाहू फुले आंबेडकरांचे विचार सांगणारी ही महिला, मी स्वतः त्या एका कार्यक्रमात, महिला दिनाच्या कार्यक्रमात त्यांच्याबरोबर व्यासपीठावर उपस्थित होतो. अतिशय सुंदर भाषण, प्रभावित होतो आपण. आणि अशा प्रकारे ही सावित्रीची लेख ज्यावेळेस अन्य सावित्रीच्या लेखीच्या आयुष्यातून उद्ध्वस्त करण्यात हातभार लावत होती, त्यावेळेस मनाला प्रचंड यातना झाल्या. म्हणूनच दैनिक महासागरने गेल्या 3-4 दिवसापासून सलग मालिका सुरू केलेली, संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेली. वरिष्ठ पोलीस अधिकारी जे महाराष्ट्रामध्ये उच्च पदावर होते, त्या पोलीस अधिकाऱ्यांनी सुद्धा आज महासागरचं मनापासून अभिनंदन केलंय की सर अतिशय योग्य प्रकारे हे तुम्ही चाललेलं आहे. आणि ही जी भूमिका आहे, खरं म्हणजे आता माझ्या समोर ह्या मॅडम आपल्या आलेल्या आहेत, नाव मला काही पाठ नाही, आपल्या प्राध्यापिका देखील आहे. खरं म्हणजे यांनी महाविद्यालयातील मुलींना घेऊन आता ते आंदोलन करतातच, रस्त्यावर उतरून याच्यासाठी लढा दिला पाहिजे की इथून पुढे कोणताही बंधू बाबा कोणत्याही गावात आला तरी त्याच्या विरुद्ध आंदोलन केलं पाहिजे. आणि आता या चॅनलवर मी निक्षून सांगतो, आज देखील एका बंधू बाबाचा प्रकार उघडकीस येण्याची शक्यता आहे आणि उद्या संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा खळबळ उडणार आहे. या बाबांनी 55 कोटीचं मंदिर पुढे बांधलं, त्या मंदिराच्या माध्यमातून कसा पैसा गोळा करतो, तिथं कोणत्या रेड्याचे बळी दिले, हे सगळं जण उद्या परवा तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळेल महाराष्ट्राला. अगदी सर, तुम्ही खरं तर एक संकेत दिले महाराष्ट्राला की पुन्हा एक बंधू बाबा आणखीन उघडा होणार आहे. मॅडम, मी अश्विनी जाधवजी, मी तुमच्याकडे येतोय. खरं तर तुम्ही महिलांना घेऊन मोर्चे काढणार वगैरे सगळ्या गोष्टी आहेत, पण हे वारंवार घडते. आज जे बंधू बाबा आहेत ते जेलमध्ये जातील, पुन्हा दुसरा बंधू बाबा निर्माण होईल, पुन्हा याच पद्धतीने. आता जसं सरांनी सांगितलंय की ज्या बायका त्यामध्ये अडकलेल्या आहेत त्यांच्या याच्यामध्ये, तर त्या पद्धतीनं एवढ्या जर सुशिक्षित घरातल्या बायका यांना जरी एवढ्या अंधश्रद्धाचा वेळ लागतंय किंवा त्यांच्या सोबत त्यांना जावं लागतं, काय सांगाल की महिला म्हणून जनजागृती करण्यासाठी काय महत्वाचं आहे? नाही, मला असं वाटतं की राजकारणी लोकांनी यांच्या अंधश्रद्धेला शय द्यायला नकोय. कारण आपण राजकारणी लोकांकडे एक वेगळ्या दृष्टिकोनाने बघत असतो आणि बरेच युवक वगैरे यांना फॉलो करत असतात. तर राजकीय लोक जेव्हा ह्या लोकांना शय देणार नाही, त्यानंतर ह्या गोष्टी घडणार नाही. आणि भारतीय जनता पार्टी हे महिलांचा आदर आणि महिलांची सुरक्षिततेसाठी खूप अतिशय अग्रेसर भूमिका घेत असते.
त्यामुळे मला वाटतं की देवाभाऊंनी जो काही निर्णय घेतलेला आहे, जे काही त्यांनी SIT स्थापन केलेली आहे, ज्या आरोपांवर चौकशी चालू आहे, ती एकदम योग्य दिशेने चालू आहे आणि त्या अनुषंगानेच रुपालीताईंनीही नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा दिलेला आहे. त्यामुळे ही जी चौकशी होणार आणि महिलांना न्याय मिळणार तो 100% मिळणार, कारण की देवाभाऊ या सगळ्या गोष्टी स्वतः त्याच्यामध्ये हस्तक्षेप करून हे सगळ्या गोष्टी बघणार आहेत. अगदी अगदी मॅडम, तुम्ही खरं तर सांगितलंय की मुख्यमंत्र्यांनी खरोखरच काल महत्वाचं काम केलेलं आहे. ते आपलं राजमाला ते मी तुमच्याकडे येतोय. राजमालाजी, महत्वाचा मुद्दा असा येतोय की ज्या पद्धतीने रुपाली चाकणकर यांच्या यापूर्वी देखील खूप वेळा राजीनामा मागला होता, बऱ्याचशा घटनांमध्ये मागितला होता, पण शेवटी त्यांचा राजीनामा घेण्यात आला. पण आता आपण पाहतो की अमोल मेटकरी यांनी देखील नुकतंच एक वक्तव्य केलं आहे. या बाबांचा संबंध कुठेतरी अजित पवार यांच्या अपघाताशी जुळतोय का, हे देखील त्यांनी संशय व्यक्त केलेला आहे. त्यामुळे खरं तर चौकशी व्हायला पाहिजे. पण काय सांगाल की तुम्ही एक व्याख्यानकार आहात, म्हणजे जनजागृती करणं हे तुमचं पहिल्यापासूनचं आतापर्यंतचं काम आहे. पण हे सगळ्या घडामोडीमध्ये जर आपण पाहतो की जनजागृती कशा पद्धतीने व्हायला पाहिजे आणि काय करायला पाहिजे, राजमाला ताई. राजमाला ताई, माझा आवाज येतोय तुम्हाला? राजमाला ताई, माझा आवाज येतोय? ठीक. राजमाला ताईपर्यंत माझा आवाज पोहोचू शकत नाहीये. माझं तर खरं तर आपल्याकडे वेळ खरंच खूप कमी राहिलेला आहे. तर महत्वाचा मुद्दा असेल की आता ज्या पद्धतीने आपण दैनिक महासागरच्या माध्यमातून याची उलगडी करत चालू, तसे तसे हे आणखी खूप काही प्रकरण वाढणार आहे. अशामध्ये राजमाला ताई, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? राजमाला ताई, माझा आवाज पोहोचतोय? राजमाला ताईपर्यंत आवाज पोहोचत नाही. हा सर, मला एक सांगा की आता कशा पद्धतीने ही पुढची कारवाई होईल, कारण आता सध्या तरी नाशिकमध्ये ह्या प्रकरणाला धरून प्रकरण खूप जास्त गाजते. नाही, आता याच्यात काय झालं, SITची जी स्थापना झाली आणि SITच्या ज्या प्रमुख महिला अधिकारी आलेल्या आहेत, यांनी महाराष्ट्रामध्ये अतिशय देदीप्यमान कामगिरी केलेली आहे आणि त्या अतिशय पहिल्या दिवसापासून सखोल तपास करीत आहे. हे महाराष्ट्राच्या लक्षात आले, नाशिक जिल्ह्याच्या लक्षात आले. परंतु त्याहीपेक्षा प्रभावी कामगिरी अंधश्रद्धा निर्मूलन समिती करते, असं मी छातीठोकपणे सांगतो. कारण अंधश्रद्धा निर्मूलन समिती अशा प्रत्येक ठिकाणी पुढे जाते आणि अनेक वेळेस समाजातून त्यांना विरोध होत असतो. यापैकी अनेकांवर हल्ले झाले, अनेकांना मारहाण झालेली, अनेकांना अपमानास्पद बोललं गेलेलं आहे. परंतु ही समिती अतिशय प्रभावी काम केलेली. या समितीच्या प्रमुखांनी स्वतःच जीवनाचे बलिदान दिलेलं आहे आणि असे ह्या टीममध्ये ज्यावेळी पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन दिलं की अशा पद्धतीत आहे, त्या पद्धतीप्रमाणे SITने त्यांना विश्वासात घ्यावं. त्यांच्याकडे खऱ्या अर्थाने माहिती असते आणि ते मुळापासून लढाई करत असतात. खरं म्हणजे आता आपल्याकडे प्राध्यापिका जाधव मॅडम आहे, आपल्यासोबत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते पुन्हा जॉईन झाले आहेत. सर, मला सांगा, अंधश्रद्धा निर्मूलन समिती यावरती आता कुठली कारवाई करते पुढच्या? माझा आवाज येतोय का? आता येतो, आवाज येतोय माझा? येतो. हा, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते. येतोय आवाज? माझा येतोय? येतोय, बोला. माझा आवाज येतोय सर? हा, तुमचा आवाज येतोय, बोला. तुमची कारवाई, आता पुढची कारवाई काय असेल? मुळातच ह्या बाबाकडे आता जरी नाही, आमची पुढची कार्यवाही तर जास्तीत जास्त ज्या महिलांचं एक्सप्लॉयटेशन झालेलं आहे किंवा इतर माणसांचं जे एक्सप्लॉयटेशन झाले ते त्यांना शोधून त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणून त्यांना पोलिसांपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही पहिल्यांदा करतोय. दुसरी महत्वाची गोष्ट की ह्या बाबाचा खरं तर एक छोटासा भांडाफोड 18 वर्षापूर्वी मी स्वतः जाऊन त्याच्या दरबारामध्ये मी आणि प्राध्यापक सुदेश गोडेरावांनी केलेला होता आणि काही काळ त्यांनी दरबारही बंद ठेवला होता. परंतु त्याच वेळेस त्यांनी, जसं मगाशी आता सरांनी सांगितलं की याच्यामध्ये अतिशय प्रतिष्ठित राजकारणापासून तर अगदी इंडस्ट्रियलिस्ट पर्यंत व्यावसायिक सुद्धा त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. तर त्या लोकांना प्रेशराईज करण्यासाठी त्यांनी त्याच्या इथल्या ओकस ऑफिसला आणलेलं होतं. तिथे मी आणि गोडेराव सर गेलेलो होतो आणि आम्ही सांगितलं की तुमची ही भोंदू बुवाबाजी आहे, ही बंद करा. तुमच्यामध्ये जर दैवी सामर्थ्य असेल तर ते सिद्ध करा, आमचं खुलं आव्हान आहे. आणि तुम्ही हे जे करतात तर तुमच्यामध्ये दैवी सामर्थ्य असं जर तुमचा दावा असेल तर, आणि त्या अनुषंगाने जर तुम्ही लोकांचं या पद्धतीने
शोषण करत असाल, लोकांना फसवत असाल आणि ज्योतिष्य सांगत असाल, लोकांचं भविष्य सांगत असाल, तर हे दादांत चुकीचं आहे. तर असे करणारे लोक डॅम्बिस आणि बदमाश असतात. मी त्यांना डॅम्बिस आणि बदमाश तुम्ही आहात असं म्हटल्यानंतर ते असं म्हणाले की मी रिटायर्ड कॅप्टन आहे आणि माझ्याकडे रिव्हॉल्वर सुद्धा असते. मी त्यांना म्हणालो की तुम्ही धमकी देतायत का? ते म्हणे धमकी नाही, मी तुम्हाला सावध करतोय. आणि मग त्याच्यानंतर म्हटलं की तुम्ही धमकी द्या किंवा काही करा, तुमच्याकडे काही असू देत, आम्ही सत्य घेऊन निघालेलो आहेत आणि आम्ही पोलिसांना आणि माध्यमांना घेऊन तुमच्यापर्यंत येऊ आणि तुमचा भांडाफोड करू जर तुम्ही ह्या पद्धतीने बुवाबाजी बंद केली नाही तर. आणि त्यावेळेस त्यांनी साधारणतः एक 3 ते 6 महिने त्यांनी बुवाबाजी तिथे बंद केली होती दरबार. मी जवळच राहत असल्यामुळे माझा फॉलोअप एक 5-6 वेळेस होता. त्याच्यानंतर 1 वर्षाने आम्ही परत 6 महिन्यानंतर गेलो, तर त्यावेळेस त्यांनी तिथे दरबार चालू केलेला होता, परंतु आम्हाला ओळखत असल्यामुळे आम्हाला त्यांनी आत येऊ दिलेलं नाही. आणि त्याच्यानंतर मग त्यांनी पुढे लक्षात आलं की इथे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते आपल्याला ट्रॅक करू शकतील, म्हणून त्यांनी ते देवाचं देऊळ बांधलं. नेहमी लक्षात घ्या सर की या सगळ्या सुजान आपल्या भगिनी आणि सरांनाही माहिती की देऊळ बांधलं की तिथे आपल्याशी श्रद्धा निगडीत असते आणि या श्रद्धेच्या अनुषंगाने त्याला त्याचा बुवाबाजीचा अंधश्रद्धेचा काळा बाजार व्यवस्थित करता येत होता आणि तिथे आम्हाला सुद्धा तिथे पोहोचता येत नव्हतं. याचं कारणच ते आहे की त्यांनी हे स्वतःभोवती संरक्षक असं एक निर्माण केलं होतं, एक संरक्षक फैल निर्माण केली होती आणि त्यासोबत राजकारणी सुद्धा आले होते. आता राजकारणी किती येतात ते माझ्यापेक्षा सर आणि या मॅडम चांगलं सांगू शकतील की राजकारण्यांचे अनेक उद्देश असतात. नुसतं त्या बाबाकडे येतात तिथे समाज येतो म्हणून नाही, तर त्यांचा जो काही ब्लॅक मनी असतो तो व्हाईट करण्यासाठी सुद्धा ते येतात, कारण त्यांनी ट्रस्ट स्थापन केली. म्हणजे याच्यामध्ये जर नीट शोधलं तर अनेक गोष्टी बाहेर येतील की कोणाकोणाचे ब्लॅक मनी व्हाईट करण्यासाठी त्याचा यूज झाला किंवा अधिक वेगवेगळे राजकारण्यांनी कसं प्रेशराईज करून अनिसला लांब राहण्यासाठी त्याच्यावर प्रेशर आणलं किंवा इतरांवरही प्रेशर आणलं. तर आचार्य अत्रे नेहमी म्हणायचे की वृक्ष तेथे छाया आणि बुवा तेथे बाया. विनोदाने जरी म्हणत असते तरी त्याला शोषणाची झालर आहे. प्रत्यक्षामध्ये एखादी स्त्री तिथे जाते तर त्यावेळेस पैसे तर मिळतात, परंतु तिचं यौन शोषण सुद्धा होतं. तर त्यामुळे हे यौन शोषण म्हणजे नेहमी आम्ही अनेक बुवाबाबांचा भांडाफोड केला. मगाशी सरांना माहिती आहे की याच्यामध्ये माझ्यावर हल्लाही झाला होता, मला मारहाणही झाली होती. परंतु ह्या पद्धतीने जर आपल्याला ह्या बुवाबाबांना नेमकेपणाने जर प्रश्न विचारायचे असतील, त्यांना तिथून काढून टाकायचं असेल, त्यांचा भांडाफोड करायचा असेल, तर महिला वर्गाला अग्रक्रमाने पुढे येणं भाग आहे. दुसरी महत्वाची गोष्ट की राजकारणी वर जरी मगाशी सरांनी सांगितलं तर फुले शाहू आंबेडकरांचा वारसा सांगतात, नाव सांगतात, परंतु प्रत्यक्षामध्ये कथनी आणि करणीमध्ये फरक असतो. प्रत्यक्षामध्ये त्यांचा जो काही त्यांची जी करणी आहे कथनीपेक्षा, तर त्या करणीमध्ये त्यांना पूर्णपणे अंधश्रद्धेशी, अज्ञानाशी आणि शोषणाशी निगडीत असलेल्याच गोष्टी ते करतात. त्यामुळे राजकारण्यांना सुद्धा एक वेळेस मला तर असं वाटतं की नगरसेवकांपासून तर आमदार खासदारांपर्यंत इव्हन मंत्र्यांपर्यंत त्यांना सायंटिफिक टेम्परामेंट म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन काय असतो याचं सुद्धा शिबिर त्यांच्यासाठी घ्यायला पाहिजे. आणि त्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती या सर्वांना लिटरसी, सायंटिफिक लिटरसी करण्यासाठी आम्ही काय मदत करणार आहोत. जर तुमच्यासारख्या सगळ्या समाजातल्या पुढाकार घेतला, तुमच्यासारख्या पत्रकारांनी जर घेतलं, तर आपल्याला याच्यामध्ये नक्कीच चेंजेस दिसू शकतील. अगदी अगदी सर, महत्वाचा मुद्दा तुम्ही सांगितलं की खरंच तंत्रज्ञान काय आहे. आज आपण एक AI कडे बोलतोय, आज पूर्ण सोशल मीडिया एवढी ऍक्टिव्ह झाली, असं असताना देखील अंधश्रद्धा अद्यापही रुजते. हे वाईट आणि खेदाची गोष्ट आहे. आपल्याकडे फक्त 3 मिनिटं उरले आहेत. 3 मिनिटांमध्ये एका वाक्यामध्ये मला सांगाय की महिलांनी कसं सतर्क व्हायला पाहिजे. माझं तर काय सांगाल, असे जर प्रकार घडत असतील तर महिलांनी पहिलं काय करायला पाहिजे? मी बोलू का? येस सर, माझं सर. हा नाही, आता खरं सांगू का, इतकी जागृती केली पाहिजे समाजात. एक लक्षात घ्या, निरक्षर महिला जात नाही बाबाकडे, पण साक्षर महिला जातात. हे फार मोठं शल्य आहे. म्हणजे माझ्यासारख्या मला विचारलं विचारत्या पत्रकाराला फार वाईट वाटतं की मला वाटतंय कसं खऱ्या महिलांना अर्थाने समजून सांगायचं. महिला सामाजिक, राजकीय म्हणून मला असं स्वतःला असं वाटतं. जोपर्यंत बरोबर मॅडम, बोला. हा नाही आम्ही साक्षी नाही याच्यासाठी
सर, मला सर, असं बोला. वाटतं की समाजामधले ज्या विद्वान महिला आहेत, आता मॅडम बोलायचं असेल त्यांना त्या नाही आल्यात, किंवा पण आता जाधव मॅडम आहेत, यांनी समाजामध्ये पुढाकार घ्यायला पाहिजे. म्हणजे त्या विज्ञान शाखेच्या मायक्रोबायोलॉजीच्या प्राध्यापिका आहे, अतिशय उच्च विद्यापीठ PhD आहे. त्यांनी वर्गात गेल्यानंतर 2 मिनिटं पाहिजे, बाबा आपण काहीतरी पण आंबेडकरांचे विचार घेऊनच आपण चालायचं. देव धर्म काय असं तो घरात 4 भिंतीच्या आत, आणि 4 भिंतीच्या आत गेल्यानंतर आपलं एक स्वतंत्र अस्तित्व आहे, आणि समाजामध्ये असे बंधू बुवा याच्यामधून 4 हात जोडायचं. कोणी जायला लागलं तर त्याला सांगायचं, अरे बाबा हे शेवटी लोक पाखंडीच असतात. मला सांगा बरं, ज्या माणसाकडे काहीच नव्हतं त्या माणसाचे 250-300 कोटीचे कोटी कुठून आले? समाजामध्ये अनेक लोकांच्या इन्व्हेस्टमेंट तिथे झालेल्या. आता अनिसच्या माध्यमातून तुम्हाला कळेल, अनिसचे रोज पत्रक वगैरे प्रसिद्ध होऊ राहिले. अहो, यांनी संघर्ष किती करायचा? ती काही जबाबदारी त्याचीच आहे का? त्यांच्या कुटुंबात काहीच नाही, कारण घरातला त्यांचा माणूस जो आहे तो मुळातच पुरोगामी आहे, त्यामुळे त्यांच्या घरामध्ये हे वारं जाणार नाही. पण अन्य समाजाला साधा करा. संतांनी सांगितलं सोडावे सकळ जन, ती भूमिका ते करतात. ती भूमिका सगळ्यांनी घेतली पाहिजे, पत्रकारांनी घेतली पाहिजे, महिलांनी घेतली पाहिजे, असं माझं स्वतःच मत आहे. मॅडम, मला मॅडम, यावर अतिशय महत्त्वाचं. हा, बोला. मला यावर बोलायचं आहे सरांच्या याच्यावरनं की बोल, बोल. शासनाने यासाठी म्हणून महिला सबलीकरण हे जे प्रोग्राम आहे तो प्रत्येक महाविद्यालयामध्ये केलेला आहे. प्रत्येक महाविद्यालय महिला सबलीकरणवर कार्यक्रम घेत असते आणि समाजामधल्या अशा चांगल्या ज्या महिला आहेत, ज्या मुलांना काही ज्या मुली आहेत, विद्यार्थिनी आहेत, त्यांना सबलीकरण करण्याचं काम करत असते. मग या माध्यमातून मुलींना सगळ्या गोष्टी शिकायला मिळतात. मग ते कराटे असो किंवा दुसऱ्या काही गोष्टी असो किंवा ज्ञान असेल या सगळ्या गोष्टींचं, की तुम्ही अशा चुकीच्या गोष्टींना बळी नाही पडायला पाहिजे. मग या सगळ्या गोष्टी महाविद्यालयात आणि इतर ठिकाणी घेतल्या जातात. हे मी तुम्हाला सांगू इच्छिते की हे सरकारने हे सगळ्या गोष्टी चालू केलेल्या आहेत प्रत्येक महाविद्यालयासाठी. व्हेरी अतिशय महत्वाची जनजागृती करण्याचे सरकारनं खरंच चांगलं पाऊल उचललंय. मी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते तुमच्याकडे पुन्हा एकदा येतोय. एका मिनिटामध्ये काय संदेश द्याल की जनजागृत कसं व्हायला पाहिजे, स्वतः जागृत कसं व्हायला पाहिजे? तुमचा आवाज पुन्हा तुमचा आवाज माईक बंद आहे. माझा माईक चालू आहे? हो, तुमचा आवाज बंद आहे. राजमालाताई, मी तुमच्याकडे येतोय. कार्यक्रम संपत आलाय. खरं तर तुम्ही व्याख्यानाच्या माध्यमातून अनेक वेळा जनजागृती करताय. मॅडम, मला एक सांगा, कशा पद्धतीने हे प्रकार थांबवण्यासाठी काय करायला पाहिजे? महिलांनी काय पुढाकार घ्यायला पाहिजे? राजमालाताई. खऱ्या अर्थाने सर्व महिलांनी, समाजातील महिलांनी, हे आपण सावित्रीचे लेखी आहोत याचं भान ठेवलं पाहिजे. सामाजिक, आर्थिक, राजकीय सक्षमीकरणासाठी खऱ्या अर्थाने जी विचाराची रुजवण महाराष्ट्रामध्ये सावित्रीबाई फुल्यांनी किंवा महात्मा ज्योतिबा फुल्यांनी केली आहे, त्याला प्रामाणिक राहून प्रत्येक कार्य करणं आवश्यक आहे. आणि समाजाला ज्या एका पिढीने समर्पित आयुष्य जगले, एक त्याग केलाय, समर्पण केलंय, त्याचं भान ठेवून, जाण ठेवून प्रत्येक व्यक्तीनं आज महिला आयोगाची स्थापना मुळात पवार साहेबांनी ज्या भूमिकेतनं केली त्या भूमिकेशी प्रामाणिक राहून जर प्रत्येक महिलाने राजकारणात, समाजकारणात कार्य केले तर मला अर्थ वाटतं केवळ महिलांसाठीच नव्हे तर समाजासाठी आम्ही काहीतरी एक सकारात्मक कार्य करून दाखवू शकू, किंवा जी अपेक्षा महिलांकडनं आज केली जाते ती अपेक्षा आम्ही पूर्ण करू शकू. खऱ्या अर्थाने आमचं सक्षमीकरण साध्य करू शकू. एक विकसित भारत घडवण्यासाठी महिलांचंही तेवढंच योगदान आम्ही देऊ शकू असे मला प्रामाणिकपणे वाटतं. अगदी अगदी. आज सगळ्यांनी अतिशय मोलाचा सल्ला दिला आणि अशा पाखंडी बाबांपासून सगळ्यांनी लांब राहायला पाहिजे. त्याचबरोबर अंधश्रद्धा निर्मूलन समिती यावरती सातत्यानं काम करत असताना, हे सगळं काम करत असताना महिलांनी देखील स्वतःला ह्या सगळ्या गोष्टींपासून, जसं आता महाजन सरांनी सांगितलं की निरक्षर महिला ह्या भोंदू बाबाकडे जात नाहीत, पण साक्षर आणि उच्च शिक्षित महिला आजही भोंदू बाबांना बळी पडतात. हे खरं तर महाराष्ट्राला खेदाची बाब आहे. असे प्रकार घडू नये, असे बाबा समोर येऊ नये, आणि यासाठी सातत्यानं महिलांप्रमाणेच प्रत्येकानं जनजागृती करायला पाहिजे. त्याचबरोबर प्रत्येकाने याबद्दल आपलं मत जे आहे, आपल्याला जर कुठे शंका वाटली तर
तात्काळ आपण अंधश्रद्धा निर्मूलन समिती अथवा पोलीस यांचा सहारा घेणं अतिशय महत्वाचं आहे. याच कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही असेच कार्यक्रम सातत्यानं सादर करण्याचं एक आश्वासन देतोय आणि पत्रकारांनी देखील याच संदर्भामध्ये प्रखर भूमिका सातत्यानं मांडायला पाहिजे. राजमाला ते काय शेवटचं सांगायचंय जाता जाता? तुम्ही मला संपर्क केला त्यावेळेस तुम्ही अभिमानाने म्हटलात की आम्ही आचार्य अत्र्यांचे वारसदार आहोत. तेवढाच अभिमान आणि तेवढंच सामर्थ्य ज्या वेळेस महाराष्ट्रातली प्रत्येक महिला दाखवेल त्या अर्थाने खऱ्या अर्थाने हा चर्चासत्र आयोजित करण्याचा आपला गरज भासणार नाही असे मला प्रामाणिकपणे वाटतं. धन्यवाद. थँक्यू सगळेजण आपल्या Thank you, कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल. धन्यवाद.